जालना महानगरपालिकेचा दिखाऊ स्वच्छता उपक्रम, नवीन 5 वाहनांचं लोकार्पण, बंद जुन्यांचं काय? आज दिनांक 25 रोजी बुधवारी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहराच्या स्वच्छतेचा दर्जा उंचावण्यासाठी आणि कचरा व्यवस्थापन अधिक सक्षम करण्याच्या उद्देशानं महानगरपालिकेच्या ताफ्यात पुन्हा एकदा नवीन वाहनांची भर पडली आहे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत 3 रोड स्वीपर वाहनं आणि उज्जीवन बँकेच्या CSR निधीतून 2 घंटा गाड्या अशा एकूण 5 वाहनांचे काल 24 मार्च रोजी सकाळी 10:30 वाजता महानगरपालिका कार्यालय परिसरात लोकार्पण करण्यात आले. मात्र या लोकार्पण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात तीव्र संताप व्यक्त होतोय. कारण दरवर्षी कोट्यवधी रुपयांची नवीन स्वच्छता वाहनं खरेदी केली जात असली तरी त्यांचा प्रत्यक्ष वापर किती होतो यावर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. 4 ते 6 महिन्यातच गाड्या भंगारमध्ये. महानगरपालिकेनं मागील काही वर्षात खरेदी केलेल्या अनेक गाड्या केवळ 4 ते 6 महिन्यातच बंद पडल्याचं दिसून येत आहे. काही गाड्या देखभाली अभावी तर काही निष्काळजीपणामुळे पालिकेच्या आवारात धूळ खात पडलेल्या कोट्यवधींची ही साधने वापरण्याऐवजी भंगार ठरत असल्यानं नागरिक संतप्त झालेत. लोकार्पणाचा सोहळा की केवळ दिखावा? दरवेळी नवीन गाड्यांचं पूजन, लोकार्पण आणि फोटो सेशन मोठ्या उत्साहात केले जाते. मात्र त्यानंतर या गाड्यांचं काय होतं याकडे ना प्रशासनाचं लक्ष असतं ना लोकप्रतिनिधींचं. शहरातील अनेक भागात आजही घाणीचं साम्राज्य असून नाले तुंबलेले, रस्त्यावर कचऱ्याचे ढीग दिसत आहेत. टेंडरबाजी आणि घरभरणीचे आरोप. नागरिकांमध्ये अशी चर्चा आहे की प्रत्यक्ष स्वच्छतेपेक्षा गाड्यांच्या खरेदीवर जास्त भर दिला जातोय. वारंवार टेंडर काढून नवीन गाड्या खरेदी करण्यामागे मोठा आर्थिक गैरव्यवहार असल्याचा आरोप होतोय. काम कमी आणि बिलं जास्त अशी परिस्थिती निर्माण झाल्याचं बोललं जात आहे. नागरिकांचा संताप. स्वच्छता हमी, दिखावा नको. शहरातील नागरिकांनी स्पष्टपणे नाराजी व्यक्त करत नवीन गाड्या आणण्यापेक्षा आधी जुन्या गाड्या कार्यक्षम करा, नियमित स्वच्छता करा अशी मागणी केली आहे. एकीकडे लोकार्पणाचा सोहळा रंगणार असताना दुसरीकडे जालना शहरातील कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमुळे नागरिक त्रस्त आहेत. त्यामुळे प्रशासनानं केवळ गाजावाजा न करता प्रत्यक्ष कामगिरी दाखवण्याची गरज असल्याचं मत नागरिकांमधून व्यक्त होतंय. आता प्रश्न एकच, नवीन गाड्या खरोखर रस्त्यावर उतरतील का की पुन्हा भंगारमध्येच जमा होतील?